आहे जयभीमचा नारा, कारण माझ्या विमाने जागा गेलाय भारत सारा. माझा भीम आहे या देशामध्ये चमकणारा तारा, माझा भीम आहे या देशामध्ये चमकणारा तारा. आणि एक दिवस वाजवेल माझ्या भीमाच्या दुश्मनांची बारा. यांनी या भागामध्ये अनेक लोकांनी निवडणुकीमध्ये केली होती वांदे. अनेकांच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अनेकांचे केले होते वांदे. मोठं जोडून आले सुहास कांदे. सुहास कांदे सुरुवातीपासून माझे मित्र आहे. या भागात दुसऱ्यांदा तुम्ही दुसऱ्यांदा, मी तिसऱ्यांदा. मला काही लोक म्हणत होते की आठवलेंचा पत्ता होणार कट. काही लोक म्हणत होते राज्यसभेवर आठवलेंचा पत्ता होणार कट. मी म्हणालो हट. माझा पत्ता सहजासहजी कट होणार ना. सुहास कांदेजी तुमच्यासोबत आरपे असल्यानंतर तुमचा सुद्धा पत्ता कट होणार. एक तर आम्ही सगळेजण कॅन्सरच्या काळापासून मी अनेक वेळेला मनमाडमध्ये आलो. मनमाड म्हणजे सगळं आंबेडकर विचारात तिथं वाढले नाही. आंबेडकर विचाराचं ज्या शहरामध्ये वाढलेलं आहे झाड, तेच आहे आपलं मनमाड. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला अभिवादन करू. कॅन्सरच्या काळामध्ये वस्तीमध्ये मी आलेलो. आता मी सर्व देशभर असल्यामुळे आपला पक्ष साऱ्या देशामध्ये काम करतो. राजाभाऊ आहे, आपण आपल्या कुटुंबातले 2 निवडून आणलेले आणि रिपब्लिकन पक्ष जो आहे कॅन्सरच्या काळामध्ये सुद्धा आपल्या लोकांनी निवडून येतो. या प्रभात पद्धतीला आमच्या पक्षाचा विरोध आहे. हा विरोध आहे तर आमचे लोक निवडून येत नाहीत. 4 माणसं उभी गेल्याशिवाय आम्हाला निवडून येत आहे. पूर्वीच्या काळामध्ये जेवढे एक वॉर्ड असायचा तेवढे आमची वस्ती असायची. तिथं आमचा वक्तर उभा राहायचा. ठीक आहे. रिपब्लिकन पक्ष जो आहे कॅन्सरच्या काळापासूनच आम्ही हा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. भारतीय दलित कॅन्सरच्या काळामध्ये अन्याय सहन करणारे आम्ही सगळे लोक आमच्या कॅन्सरचा बुलंद आवाज ऐकला की जबरदस्त अशा पद्धतीने तरुणांच्या मनामध्ये एक अशी ताकद उघडायची आणि गावातल्या लोकांना वाटायचं की आठवली का आली तर काही गडबड होईल. मी गडबड करणं हे आमचं काम होतं. दलित आणि मराठा समाजाला एकत्र आणणं, दलित आणि बहुजन समाजाला एकत्र आणणं, दलित आणि अल्पसंख्याकांना एकत्र आणणं हे आमचं काम होतं. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार केलेले आम्ही लोक आहोत. राष्ट्रवादाची भूमिका मांडणारे आम्ही लोक आहोत. आमच्यावर किती जरी अन्याय झाला असला तरी सुद्धा देशाचं नाव एकदा आलं की आम्ही देशासाठी लढण्यासाठी आम्ही मैदानात उतरतो. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला राष्ट्रवाद शिकवला. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलंय की जात, धर्म, भाषा, पंथ यापेक्षा ते महत्वाचं आहे. म्हणून बाबासाहेबांनी त्या काळात मागणी केली होती महार बटालियनची आणि महार बटालियन आली आहे. मध्य प्रदेशमधल्या सागरमध्ये त्या महार बटालियनचं सेंटर आहे. अलीकडे फक्त महार समाजाचे लोक अनेक समाजाचे लोक त्याच्यामध्ये असतात. अनेक समाजाचे लोक त्या महार बटालियनमध्ये असतात. त्यामुळं बाबासाहेबांचा विचार हा भारताला मजबूत करणारा विचार. बाबासाहेब आंबेडकरांची मुवमेंट ही जोडणारी मुवमेंट आहे, तोडणारी मुवमेंट नाही. बाबासाहेबांनी सांगितलंय की समाजामध्ये समता आली पाहिजे.
आणि ती समता आणायची असेल तर सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणलं पाहिजे. रिपब्लिकन पक्ष जो आहे या सर्व तळागाळातल्या माणसांचा पक्ष असला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर 2 वेळेला हरले होते. 1952च्या निवडणुकीमध्ये, 54च्या निवडणुकीमध्ये ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या तिकिटावर. आणि बाबासाहेबांनी विचार केला की मी फक्त शेड्यूल्ड कास्टच्या मतावर मी जर निवडून येण्याचं ठरवलं तर ते मला असं जमलं नाही, रिटर्न कसं झालं नाही. फक्त दलित मतावर या लोकशाहीमध्ये निवडून येणं अशक्य आहे. मी निवडून आलो नाही तर हे निवडून केला पाहिजे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी राम मनोहर लोहिया यांना पत्र लिहिलं होतं. आणि काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये एकच पक्ष असावा, तो